हॅलो गाईज, नमस्ते. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहोत आणि सगळ्यांची मस्ती चालू झाली आहे. सगळे आपापले जोक्स सादर करत आहेत आणि हा बघा वर जाऊन डायरेक्टली वर जाऊन बसला आहे. आणि इकडे सगळे माझे मावशी आणि माझा मामा. आणि संध्याकाळ झाली आहे. लाईट बिल बंद करून मी आता झोपायची तयारी होती, तर ही दोघं अजून फोनवरच खेळत आहे. माझ्या बहिणीचा मुलगा आणि माझा मुलगा. आणि खाली चालले सगळे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 8:30 वाजले आहे आणि आमची झोप मस्त झाली आहे ट्रेनमध्ये. आणि हे दोघं रात्री झोपले तरी मोबाईलवर, सकाळी उठले तरी यांच्या हातामध्ये मोबाईलच होता. म्हणजे मुलांना काही कामच नाही ना ट्रेनमध्ये, काय करू शकतात ना, एका जागेवर बसून मोबाईलच खेळू शकतात. तर आज ते हे घरात लवकर उठत नाही, पण आज ते बाहेर आलेत म्हणून त्यांची असं सकाळ लवकर झाली आहे. आणि हा बघा मला बोलतो की मम्मा आपण कुठे कुठे जाणार आहोत ते सगळ्यांना सांग आणि माझी ओळख करून देतो. मी म्हटलं अरे किती वेळा तुझी ओळख करून देऊ की तू कोण आहेस. मी त्यांना सांगितलं आहे की तू माझा मुलगा आहे. आणि आमचं बघा मस्ती चालू आहे, सगळ्यांच्या गप्पा, सगळ्यांची मॉर्निंग झाली आहे. आणि माझी बहीण माझ्या मावशीला व्हिडिओ कसा टाकायचा ते दाखवत आहे. आणि सगळे मावशीला स्टेटस ठेवता येत नव्हतं, त्याच्यामुळे ती त्याला मावशीला दाखवत आहे. आणि हा अजून झोपला आहे, याची सकाळ अजून झाली नाही आहे. आणि बघा सगळं बाहेरचं वातावरण किती छान वाटतं आहे. आणि खूप थंडी होती तिकडे, रात्री ट्रेनमध्ये खूप थंडी वाजली. सकाळ सकाळ आम्हाला काय काम, आम्ही फक्त खिडकीतून बाहेर बघूनच आपली करमणूक करू शकतो. आणि छान हवा सुटली आहे बाहेर, थंड हवा. संध्याकाळ झाली आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे सगळे हंतरून आम्ही असेच ठेवलेले आहेत. आता झोपायची तयारी झाली आहे आणि उद्या सकाळी फायनली आम्ही पोचू. आणि ह्या दोघांचं सेम आज मस्ती चालूच आहे. आणि जगन्नाथपुरी जायला 34 ते 36 तास लागतात प्रवास करायला. तर उद्या सकाळी आम्ही काहीतरी 6 वाजेपर्यंत पोचू. पण हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे आणि आम्ही आता ऑलमोस्ट जगन्नाथपुरीला पोचणार आहे. आणि मी आता सगळ्यांची ओळख करून देत आहे. हा येल्लो शर्टमध्ये माझ्या बहिणीचा मुलगा, तो माझा भाव, ती माझी, त्या दोघी बहिणी, ही माझ्या बहिणीची मुलगी. अशी मी सगळ्यांची ओळख करून देते. आणि सगळे खूप खुश आहे, कारण मी फर्स्ट टाईमच व्लॉगिंग करत आहे ना, त्याच्यामुळे सगळे माझी चेष्टा करत आहे. चला आपण आता पोचणार आहे फायनली पुरीला. तर सगळे आपापले सामान काढत आहे. फायनली रीच पुरी. फायनली आम्ही तर ट्रेनमध्ये उतरत आहे. रीच पुरी.